नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत। प्रसाद लाड, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांच्यासह अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया। आरक्षण चर्चा पुन्हा सुरू। तर विभागीय आयुक्तांकडून मान्सून पूर्व तयारीचा आढावा। पूर नियंत्रण, आरोग्य सेवा, वीज पुरवठा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा, विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा देत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे। सातारा संस्थांचा गॅजेटियरचा जी.आर. सरकारनं काढला आहे, त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावं। त्याचं तुम्ही उद्या परवापर्यंत ते होण्यासारखं आहे। एका नुसते आदेश द्यायचे फक्त अधिकाऱ्यांना, ते प्रमाणपत्र स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे तुम्ही ते प्रमाणपत्र द्या आणि व्हॅलिडिटी पण द्या। ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिडिटी तातडीनं द्या। हे एक साधा आदेशाची आवश्यकता आहे। त्याच्यासाठी काय सुधारित जी.आर. काढायचा किंवा असा काही प्रकार असण्याचं काही कारणच नाही, किंवा कॅबिनेट बोलवायला लागती असा पण प्रकार नाही, किंवा विशेष अधिवेशन बोलावं लागतं असा पण काही प्रकार नाही। तर राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की जे सत्य आहे ते करावं लागतंय। गॅजेटियरचा जी.आर. आम्ही दिलाय तर आम्ही तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देतोय। ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या पण देतोय, आणि 58 लाख नोंदी निघाल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र तातडीनं देऊन लोकांना पण सांगा की तुमची नोंद निघाली म्हणून। या विषयावर चर्चा झाली। सातारा संस्थांचा जी.आर. उद्या सोमवारी सुद्धा काढू शकते ते कॅबिनेटला, सोमवारी मंगळवारी सुद्धा त्यांच्या मनात असेल तर ते ताबडतोब काढू शकते, असंही होऊ शकतं। त्यामुळं ते पण सांगितलं। गुन्ह्याच्या बद्दलचा विषय त्यांना सांगितला, सारथीचा सांगितला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, म्हणजे सारथी आणि महामंडळातल्या योजना ज्या बंद केल्या त्या सुरू करा। मी समाजावरती जीव लावतोय, तेही लावताय, तेही म्हणले समाज होऊ नये, असं आहे तसं आहे, काय होऊ नये, समाजाने बी येऊ नये, माझंही म्हणणं आहे। मी लढतो एवढंच आहे की सरकारवर दबावासाठी पब्लिक असती तर ती आता मी बैठका लाडभाऊवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवल्यामुळं मी त्या थांबवलेल्या आहेत, ते आता थांबणारच आहेत। आता बैठका घेऊ नका, अंतरावली येऊ पण नका, उपोषण 30ला होणार आहे। नाही झालं तर तुम्ही फक्त सावध राहा। गावात सरकारने पहिल्यासारखा काही हल्ला करायचा प्रयत्न केला, पुन्हा मोडतोड करायचा प्रयत्न केला, प्राणघातक काही पोलिसाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न, तर गावागावात मात्र सज्ज राहा। मग मात्र अंतरावलीकडे यावं लागणार। तेवढा ते दिवस तुम्हाला सांभाळायचा, बाकीचं मी सांभाळतो आणि मी बसतो। आंदोलन मी 30ला नक्की करणार आहे, त्यात बदल होणार नाही। तर थोडं आंदोलनाची स्टेप बदलावं लागणार, एवढंच मला करावं लागतं, त्याला माझा नाविलाज। तर आंदोलन करताना काही निर्णयांची ग्वाही दिली जाते, ते विषय सभागृहात नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून कसा मार्ग निघेल ते पाहू। मी तुमचा लहान भाऊ म्हणून इथे आलोय, असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय आणि माध्यमांशी संवाद साधलाय। आज अंतरवाली सराटीमध्ये माननीय मराठा समाजाचे नेते माझे मोठे बंधू मनोज जरांगे पाटील साहेबांनी दिलेल्या निमंत्रणावरती मी आज इथे आलो। अतिशय भावाप्रमाणे प्रेम देऊन त्यांनी माझ्याशी चर्चा केली। त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी होत्या, काही खंत होती, काही राग होता, तो त्यांनी आपल्या समोरच सर्वांसमोर मांडला। काही गोष्टींमध्ये मी त्यांच्या गोष्टी ऐकून भावूक झालो, परंतु एक वैयक्तिक पातळीवरती प्रसाद लाड एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आणि मराठा समाजामुळे झालेला लोकप्रतिनिधी आणि मनोज दादाचा भाऊ म्हणून आज मी त्यांना भेटलो, सर्व गोष्टी ऐकल्या। निश्चितपणे ज्या पद्धतीमध्ये त्यांनी काही लोकांची नावं घेतली, फोन केला की आम्हाला मदत होते, तशा पद्धतीत पुढच्या भविष्यात मला फोन केल्यानंतर देखील त्यांना मदत होईल, अशा प्रकारची मी त्यांना ग्वाही देतो। कारण समाज हा सर्वतोपरी आहे आणि जातीसाठी माती खायला आम्ही तयार आहोत। त्यामुळे आजची अतिशय चांगली चर्चा झाली। आम्ही आतमध्ये देखील चहा प्यायलो, ती देखील मीडियासाठी ओपन ठेवली होती। कुठलीही
गोष्ट नव्हती. काही त्यांनी त्यांच्या जीवनातल्या काही वैयक्तिक गोष्टी देखील सांगितल्या आणि खरंच त्यांना भेटल्यानंतर समाधान वाटलं. आणि आपण सर्व मीडियाच्या मंडळींनी आम्हाला जवळजवळ 2 तास लाईव्ह केलं. अनेक करोडो मराठा समाज असेल, इतर समाजाच्या लोकांनी पण आधी व्हिडिओ पाहिला असेल की प्रसाद लाड चाललेत तर काय होणार. तर यावरती मी समाधान तुमचं देखील व्यक्त करतो. तुमचा आभार मानतो, पोलिसांचा आभार मानतो, सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो. खास करून मराठवाड्यातल्या माझ्या सर्व बांधवांचा मी आभार मानतो. सर्व समाजाच्या लोकांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची फूस शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांना लावली असल्याचा आरोप होत आहे. त्यावरती उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. त्यांनी आपल्यावरचे आरोप खोडून काढत मनोज जरांगे पाटील एवढे छोटे नेतृत्व नाहीये असं सांगितलंय. बघा, मला भेटल्यानंतर मनोज जरांगेने जर आंदोलन थांबवलं असतं किंवा सुरू झालं असतं तर मागच्या 3.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पत्रकारांपेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांना जास्त अनुभव आला असता. त्याच्यामुळे अनेक वेळा मी त्यांना भेटलो, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली. पण परवा जेव्हा मी त्यांना भेटायला आलो, मी असं काय लपून छपून भेटायचं असतो तर पूर्वी जसं लपून छपून त्यांना भेटायला जायचो तसं गेलो असतो. मी डायरेक्ट माझ्या संरक्षणाचा कॉन्वॉय घेऊन मी त्यांच्या दारामध्ये गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी माझा सत्कार करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला. मी बसलेला असताना त्यांच्याबरोबर चहा पित असतानाचे फोटो आले. त्याच्यामुळे जगजाहीर मी तिथे गेलेलो होतो. आणि मनोज जरांगेंनी मी सांगून ऐकावं एवढं ते काही छोटं नेतृत्व नाही आहे. ते मराठा समाजाचं नेतृत्व करतात, त्यांच्याबरोबर लोक आहेत. आणि मी जाऊन तिथं त्यांना सांगून ते आंदोलन करणार, मी आंदोलन थांबवणार अशी काही परिस्थिती नाही आहे. त्यांना लाखो मराठा समाजातले युवक जे आहेत हे नेता मानतात. त्याच्यामुळे त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांची भूमिका जेव्हा वेगळी असते तेव्हा समजवण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. परंतु तुम्ही कोणाचं ऐकताय ह्याच्यावर देखील मला असं वाटतं की काही थोडंफार अवलंबून असतं. गुणरत्न सदावर्तींनी सांगितलं की मी तिथं गेलो आणि आंदोलनाला सुरुवात झाली. त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी ब्रेकिंग बनवली आणि मी तसं करू शकतो अशा पद्धतीच्या भूमिका निर्माण झाल्या. तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुसंवाद झाला पाहिजे अशा अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. जरांगे पाटलाला भेटायला सरकारतर्फे किंवा भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसाद लाड गेलेत आणि त्यांनी जे काही स्टेटमेंट दिले ते या पद्धतीने दिलं की त्यांनी मला बोलवलं आहे म्हणून मी चाललो आहे. परंतु एक निश्चित आहे की जर असा संवाद चांगला झाला आणि त्याच्यातून जर काही आउटपुट निघत असेल तर त्यात वाईट मानण्याचं काही कारण नाही. संवादातून कदाचित चांगलं काही निर्माणही होऊ शकतं किंवा त्यांनी एखाद्या वेळेला वरिष्ठांचा काही निरोप असेल तो द्यायला गेला असेल. परंतु बोलत राहणं हे लोकशाहीसाठी चांगलं आहे. म्हणून जरांगे पाटलांचं आणि त्यांचं काय बोलणं होतं हे काही थोड्या वेळात कळेल आपल्याला. म्हणून त्याच्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही. पण हे जरांगे पाटलांना भेटायला आलेल्या प्रसाद लाड मुक्कामी इथं होते तर त्यांना 2 लोकांनी धमकी दिली आणि त्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. हे सगळं चालत राहणार ना. मागच्या वेळेला जरांगे पाटलांच्या विरोधात प्रसाद लाड काही बोलले, त्याचं काहीतरी एकमेकाच्या म्हणजे पार भांडण्याच्या परिस्थितीमध्ये ते होते. परंतु ते राजकीय वैर असतं, त्याला काही जास्त सिरियस घेऊ नये. आणि त्यांना ज्यांना धमकीचे फोन दिलेत मला वाटतं पोलिसांनी त्यांना अरेस्टही केलेली. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. स्टॉक मार्केट चॅम्प्स पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला? हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बनतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून
ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस पांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूर संनियंत्रण, आरोग्य सेवा, वीज पुरवठा आणि नागरी सुविधांबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील जिल्हानिहाय मान्सून पूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. महापालिका आयुक्त अमोल येडगे, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, कर्नल नंदकिशोर खडसे, सहाय्यक आयुक्त रीता मैत्रेवार, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, प्रभारी सहाय्यक आयुक्त सरिता सुत्रावे, उपायुक्त सुधाकर पवार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच बैठकीस विभागातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन संयंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. शहरी व ग्रामीण भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यासाठी नालेसफाईची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात. वादळी वाऱ्यामुळे किंवा मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी विद्युत यंत्रणांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणं, ट्रान्सफॉर्मर, वीज वाहनांची दुरुस्ती तसेच तातडीच्या दुरुस्तीसाठी विशेष पथके सज्ज ठेवण्यास सांगण्यात आलंय. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध साठा उपलब्ध ठेवावा. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य मोहीम राबवा असंही निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 24/7 नियंत्रण कक्ष आणि 1077 टोल फ्री सेवा सुरू ठेवण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावरती आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करून मॉकड्रिल घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. पूरप्रवण गावांसाठी स्थलांतर योजना, सुरक्षित स्थळे, धान्य साठा तसेच शोध व बचाव साहित्य सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कृषी विभागामार्फत हवामान आधारित पीक नियोजन मार्गदर्शन, पर्जन्यमापक यंत्रांची तपासणी आणि शेतकरी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच विजेपासून वाचवण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं. याबरोबरच पशुसंवर्धन विभागाने जखमी जनावरांवरती तातडीने उपचार, लसीकरण आणि पशुखाद्य उपलब्ध ठेवावं असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. जलसंपदा विभागामार्फत धरणातील पाणी पातळी व विसर्गाचं सतत निरीक्षण केलं जाणार असून पूरपूर्व सूचना प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुलांवर धोका पातळी चिन्हांकित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. मान्सून काळात सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम केल्यास आपत्तीजन्य परिस्थितीवरती प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. नागरिकांना वेळेवरती मदत आणि सेवा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचं विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं. यावेळी आर्मीचे कर्नल नंदकिशोर खडसे यांनी आपत्तीच्या कालावधीत आर्मीकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच बचाव यंत्रणेबाबत माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या लेखा विभागातील लिपिक अभिषेक सुनील ढेकळे यांच्यावरती कर्तव्य बजावत असताना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ मनपाच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4:30 वाजता मनपा ठेकेदार मुबारक महबूब पठाण यांनी त्यांच्या बिलासंदर्भातील फायलीबाबत विचारणा करताना लेखा विभागातील कर्मचारी अभिषेक ढेकळे यांना शिवीगाळ करून थप्पड मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीती व असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं असून कामकाजादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी व दबावाचा सामना करावा लागत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात संबंधित ठेकेदाराविरुद्ध तातडीने कारवाई करावी, कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारताना आयुक्तांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं नमूद करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याची कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. आयुक्तांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा आभार मानला. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवून शांततापूर्ण पद्धतीने आपापलं नियमित कामकाज सुरू ठेवलं. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास सर्व कर्मचारी संघटनाच्या वतीने कायदेशीर व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी लेखा विभागातील कर्मचारी अभिषेक ढेकळे, बहुजन कामगार शक्ती महासंघ अध्यक्ष संजय रगडे, लेखाधिकारी संजय कोलते, महेश दुबे, इम्रान फरहाद, तीर्थराज धोपे, अजय डिडोरे, सतीश सौर, अविनाश निकम, जितेंद्र खराडकर, अतुल बनकर, सय्यद कासम, ललित कापसे, ईश्वर कामेकर, प्रशांत हिनवणकर, पंधारे मॅडम, न्यायाधीश रुपाली शेळके, पूनम क्षीरसागर, विकास शिंदे, एस बाबर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. आज आपण हा एक अचानक काल परवाची जी घटना घडलेली होती, थोडा वेळ कमी मिळाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला बोलवता आले नाही. परंतु आपला एक लेखालिपिक अभिषेक ढेकळे त्याला परवाची 19 तारखेला महबूब खान पठाण या नावाच्या कंत्राटदाराने माझी फाईल बघ असं दबाव टाकत या कर्मचाऱ्याला गलिच्छ भाषेत शिव्या देऊन आणि या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे. या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळं त्या लेखा विभागातील कर्मचाऱ्यावर जो दबाव या बाहेरच्या लोकांमुळे निर्माण झाला होता, तो दबाव करण्यासाठी आपण हा आजचा आयुक्त साहेबांना तसेच महापौर साहेबांना यासाठी निवेदन दिलेलं आहे. यामुळे या पुढे अशी घटना घडू नये यासाठी आम्ही माननीय आयुक्त महोदय यांना विनंती केली की साहेब याच्यामध्ये अशी घटना घडून आली. हे ठेकेदार असतील व नगरसेवकचे पी अशी इतर कोणी पण असतील जे कर्मचाऱ्याला त्रास देतील, त्या कर्मचाऱ्याविरुद्ध आम्ही आज सर्व कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि आजचा विषय जो आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देऊन या ठेकेदारावर अजून कोणती कारवाई करता येईल, परवाविषयी संबंधितांविरुद्ध आपल्या कर्मचाऱ्यानं संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आणि 353 खाली सरकारी कामात अडथळा आणला या कलमाखाली त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु पुढे अजून असं काही प्रकार घडू नये यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत. तर मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांवरती हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नसून मारहाण करणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करणार असल्याचा इशारा मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी एडीएन सोबत बोलताना दिला आहे. ही दादागिरी कॉन्ट्रॅक्टरची चालणार नाही. माझे महापालिकेचे कामगार जे आहे अकाउंटमधले त्यांना मारहाण केली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला ब्लॅकलिस्ट करू आम्ही. जो कॉन्ट्रॅक्टर आहे दादागिरी करत असेल चुकीचं आहे. तुझं काम झालं नाही तर आमच्याकडे ये, महापौर साहेबाकडे जा, उपमहापौरकडे जा. ते दादागिरी करून वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटले तर आयुक्ताला तर मारहाण केले त्याचा लायसन कॅन्सल करायला या ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे. ते माझं कुठे तो त्या अधिकाऱ्याला विचारायला मारलं ना, तो घाबरलेला आहे. आणि याचे वडील इथं कमिशनर साहेबांचे PA होते. चुकीचं आहे ना. असा कोणीही दादागिरी गुंडागर्दी करतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी महापालिकेतर्फे सपोर्टेड राहील. चुकीच्या कामाला आम्ही साथ देणार नाही. महापालिकेचा तुमची कोणती फाईल राहिलेली आहे, तुमचं काम होत नाही, आमच्याकडे या ना. मारमपिटी करणं हे चुकीचं आहे ना. त्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, त्याच्यावर कारवाई होईल.
त्याला ब्लॅकलिस्ट करू आम्ही. बरं, अतिक्रमणं हटवताना देखील अशा काही तक्रारी येतात. बऱ्याचदा दादागिरी अधिकाऱ्यांना होते किंवा कर्मचाऱ्यांना होते. ते काय लोक इलिगल जे काम करतात त्यांची तयारीच असते ना, दादागिरी करून बघायची. नाही झालं तर झालं तर झालं तर नाही झालं. पण आमचे अतिक्रमणचे विभाग प्रमुख वावळे आहे, सोनलताई आहे, हे चांगलं काम करू लागले. तसं काही निश्चितीचं काम करत नाही आमचे लोक. आणि मी महापालिकेचे सगळं अधिकारी आणि कामगाराबरोबर आहे. मी त्यांना सपोर्ट करणार, चांगल्या कामासाठी, चुकीच्या कामासाठी करणार नाही. देशात सुमारे 16 वर्षांनंतर होत असलेल्या जनगणनेमध्ये सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शहराची जनगणना यशस्वी करावी. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौर समीर राजूरकर यांनी केलं आहे. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, जे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्यांदाच डिजिटलाइज जनगणना आपल्या देशामध्ये सुरू केलेली आहे. या जनगणनेचा जो दुसरा टप्पा आहे तो टप्पा आता सुरू होत आहे. 16 मे ते 14 जून यामध्ये प्रगणक आपली घरगणना करण्यासाठी आपल्या घरी येणार आहेत. ही जनगणना करत असताना आपल्या घरी जेव्हा प्रगणक येईल त्या प्रगणकाचे ओळखपत्र आपण जर दर्शनी भागात लावले नसेल तर त्याला ओळखपत्र मागावे, ओळखपत्र पाहावे आणि त्याचं ओळखपत्र पाहिल्यानंतर आपण आपली पूर्ण माहिती त्यांना द्यावी. त्याचबरोबर ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये स्वगणना केली असेल तर त्यांनी प्रगणकाला तो कोड द्यावा, जेणेकरून आपलाही वेळ वाचेल आणि जनगणना अति जलद गतीने पूर्ण होईल. माझी या शहरातल्या सर्व नागरिकांना, या शहराचा महापौर म्हणून आपल्याला मी आवाहन करतो की आपण या घरगणनेमध्ये सहकार्य करून राष्ट्रीय कार्यामध्ये सामील व्हा. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत. प्रसाद लाड, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांच्यासह अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया. आरक्षण चर्चा पुन्हा सुरू. तर विभागीय आयुक्तांकडून मान्सून पूर्व तयारीचा आढावा. पूर नियंत्रण, आरोग्य सेवा, वीज पुरवठा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.